नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी वनस्पती बघताय तिची आयुर्वेदिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तिचे आयुर्वेदामध्ये काय उपयोग केले जातात आणि तुम्ही देखील काय उपयोग करू शकता हे आपण बघूयात। या वनस्पतीचं नाव आहे रुई किंवा मंदार, अनेक भागात तिला म्हटलं जातं। हिचं शास्त्रीय नाव आहे कॅलोट्रॉपिस प्रोसेरा। तुमच्या भागामध्ये या वनस्पतीला काय म्हणतात, याचे काय उपयोग केले जातात हे देखील तुम्ही मला सांगू शकता। आता बघा, ही वनस्पती रानावनामध्ये, ओसाड, माळरानावर कुठेही उगवते, सहज उगवते, आपोआप उगवते। हिला लावायची गरज नाही। भारत, श्रीलंका, पाकिस्तान अशा तीनही देशामध्ये ही वनस्पती आढळते। आयुर्वेदामध्ये हिचा विषारी आयुर्वेदिक वनस्पती असा उल्लेख केलेला आहे। म्हणजेच ह्या वनस्पतीचा कुठलाही भाग तोंडाने प्राशन करण्यासारखा नाही, तो कोणीही करू नये। परंतु हिचे इतर आयुर्वेदिक फायदे काय आहेत तर ते आपण आता बघूयात। बघा, मूळव्याधाचा मोड असेल, चामखीळ असेल, जास्त वाढलेले मांस असेल किंवा जाड कातडी असेल, हे तुम्हाला सगळं घालवायचं आहे। मूळव्याधीच्या मोडामध्ये बघा, या रुईच्या पानाचे जे पाच अंग आहेत, म्हणजे काय तर पानं, फुलं, फळं, मूळ, खोड हे सगळं एकत्रित घ्यायचं, हे वाळून द्यायचं आणि मग हे जाळायचं आणि हे जाळून पाण्यात भिजवायचं। हे पाणी पूर्ण आटवायचं आणि जो काही अर्क असेल तो मूळव्याधीच्या मोडाला, चामखीळ असेल तिथं किंवा जिथं जास्त मांस आहे त्या ठिकाणी जर लावलं तर तुमचं मूळव्याधीचा मोड गळून पडतो, चामखीळ गळून पडते। इतका प्रभावी हा उपाय आहे आणि याच्यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट नाही। नक्की ज्याला ह्या समस्या असतील त्याने हे करायला हरकत नाही। आता दुसरा याचा सगळ्यात फायदा असा की पायात काटा रुततो, काच रुतते आणि मग याचं कुरूप होतं अनेक वेळा। अशा वेळेस खूप वेदना होतात। अशा वेळेस काय करायचं तर या रुईचा चीक घ्यायचा, तो त्या ठिकाणी लावायचा। त्या ठिकाणी लावल्यानंतर 2 दिवस सलग तुम्ही लावलं तर आपोआप काटा किंवा काच जे काही पायात घुसलेलं असेल ते आपोआप निघून बाहेर येत असतं। बघा, अजून याचा जो फायदा आहे तो तुमच्या फुफ्फुसांसाठी आहे। तुमची फुफ्फुसं जर ताकदवर करायची आहे, अनेक जणांना दम्याचा विकार आहे, श्वासाचा विकार असेल, तर अशा वेळेस रुईच्या पानाची पत्रावळ करा, गाईचं तूप त्याच्यावर लावा, तव्यावर गरम करून छातीला आणि पाठीला जर तुम्ही बांधून ठेवलं तर तुमच्या फुफ्फुसाचं आरोग्य सुधारतं। श्वसनाचे जे काही आजार असतील ते देखील निघून जातात। अजून याचा फायदा तुमच्या त्वचारोगामध्ये होतो। हळदीसोबत हे जर रुईचा चीक तुम्ही एकत्र केला आणि ज्या ठिकाणी तुम्हाला त्वचारोग आहे तिथं जर लावलं तर कुठल्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन यानं निघून जातं। फक्त लक्षात घ्या, नाजूक भागावर लावायचं नाही, डोळ्यांच्या आजूबाजूला लावायचं नाही। त्याचबरोबर या हळद आणि रुईच्या पानामध्ये, चिकामध्ये गुलाबजल एकत्र करून तुम्ही जर याचा लेप जर चेहऱ्यावर लावला, फक्त डोळे सोडून तर त्या ठिकाणी तुमचा चेहरा उजळेल, चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील निघून जातात। इतका प्रभावी हा उपाय आहे। त्याचबरोबर जर अर्ध्या डोकेदुखीमध्ये देखील रुईचा चीक अत्यंत प्रभावी आहे। हा रुईचा चीक तुम्ही डोक्यावर फक्त लावायचा, डोळ्यापर्यंत जाऊन द्यायचा नाही, मी पुन्हा पुन्हा सांगेल। आणि मग तुम्ही हा जर चीक लावला, वाळून दिला तर तुमचे अर्धे डोके देखील निघून जाते। हळद आणि रुईच्या झाडाचे पान गरम करून दुखणाऱ्या सांध्यावर, सांधेदुखी असेल तुम्हाला तर हळद घ्यायची, त्या पानावर लावायची आणि हे पान गरम करायचं आणि ते तुम्ही बांधायचं जिकडे तुमचे सांधे दुखतात तिकडं। बघा, तुम्हाला झटपट आराम मिळेल। याच्यामध्ये इतके सत्व आणि तत्व आहेत की तुमची सांधेदुखी देखील निघून जाते। मंडळी, अशा प्रकारे मंदार, रुई या झाडाचे आयुर्वेदिक उपयोग आहेत। तुम्हाला माहीत असलेले इतर आयुर्वेदिक उपयोग देखील तुम्ही सांगू शकता। आणि आपल्याला माहीत आहे की हनुमानरायाला आवडणारं हे पान, आपण बघतो की हनुमानरायाला याची माळ घातली जाते, मग ते तितकंच पवित्र देखील आहे। परंतु फक्त आपण ते तोंडाने प्राशन करू शकत नाही, बाहेरचे सगळे उपाय आयुर्वेदाचे तुम्ही करू शकता। माहिती आवडली असेल तर आमचं फेसबुक पेज पाहत राहा, फॉलो करा। नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया। धन्यवाद।